हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. काय चाललंय या बिग बॉसच्या घरामध्ये? म्हणजे चोऱ्यांचं जे प्रकरण आहे ते थांबायला तयारच नाही. प्रत्येक जण हा शो किंवा हा जो सीझन आहे म्हणजे फक्त चोरी करण्यासाठीच आहे का असं वाटतंय मला. कारण प्रत्येक गोष्टीची चोरी, किराणाची चोरी, चावीची चोरी, ह्याच गोष्टी या शो मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की अनुश्री जी आहे ती राखीवरती खूप रागावलेली आहे की बाबा, कारण कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की राखी अनुश्रीला जे बोलली त्याच्यावरनं अनुश्री चिडलेली आहे आणि ती सांगते की बाबा हिच्याबद्दल मला रिस्पेक्ट होता, परंतु आता नाही राहिला. आता हिचं टॉयलेट मी साफ करणार नाही असं ती म्हणते. आणि जेव्हा राखी तिला विचारायला येते तेव्हा ती म्हणते मी तुझ्यासारख्यांचं टॉयलेट, तू माझ्यासारख्यांना कामाला ठेवणार नाही वगैरे, तर मी तुझं टॉयलेट साफ करणार नाही. इकडे प्राजक्ता राखीला समजावतीये की बाबा तू दुसऱ्यांना चांगलं दाखवण्यासाठी स्वतः का वाईट बनतीयस, परंतु राखी कुठलंच काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. ती ड्रामा क्रिएट करण्यासाठी स्वतःला वाईट करून घेतेय. सागर दादा शो मध्ये दिसण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करतायत आजकाल. रेवा त्यांना सफरचंद भरवताना दिसतेय आणि म्हणते की माझ्या हातचा गोडवा मी त्याच्यामध्ये टाकलाय. सागर दादा, आत्ताच तुमचं पत्र येऊन गेलेलं आहे असं प्राजक्ता त्याला आठवण करून देते. तेव्हा सागर हसतोय, परंतु या शो मध्ये दिसण्यासाठी सागर दादा हे सगळं करतोय हे आपल्याला समजतंय. दुसरी गोष्ट अशी की बाबा राखीला या शो मध्ये राकेशला हायलाइट करण्यासाठीच आणलं आहे का? कारण तिच्या प्रत्येक ऍक्शन मध्ये राकेशच हायलाइट होतोय. त्याचा स्वतःचा असा काहीच गेम नाही, परंतु राखीच्या गेम मुळे तो अप होताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर पाहिलं हे जे टोळीमधले लोक आहेत, अनुश्री, विशाल, सागर, प्राजक्ता, हे वेगवेगळ्या वस्तूंशी बोलताना आपल्याला दिसत आहेत की कारण त्या स्वतःची जे मनाची भडास आहे ती काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच्यावरनं सुद्धा बिग बॉस त्यांना रागवतायत की बाबा हाडामासांच्या माणसांबरोबर बोलण्याच्या ऐवजी तुम्ही वस्तूंशी बोलताय. म्हणजे तन्वीला म्हणतात की तुझे पोळी भाजतेस तव्यावरती, पण बाकीचे लोक त्यांची पोळी भाजण्यासाठी वेगळंच काहीतरी करतायत. तर बिग बॉस जे आहे ते या लोकांना गप्प पण बसू देत नाहीत, काही करू पण देत नाहीत. रुचिता जेव्हा या घरामध्ये होते तेव्हा सगळा फोकस रुचितावर होता. ती एक विलन ठरली होती आणि त्यामुळे बाकीच्यांचे जे चेहरे आहेत ना ते लपलेले होते. आता आपण पाहिलं की बाबा जी काटा टीम आहे त्याच्यामध्ये आपण तन्वी आणि प्रभूला बोललेलं दिसते की बाबा दीपाली बद्दल ते बोलतायत की या दोघांमध्ये पण दीपाली काहीतरी लावण्याचा प्रयत्न करते, त्यांचं रिलेशन तोडण्याचा प्रयत्न करते असं तन्वी आणि प्रभू बोलताना आपल्याला दिसतंय. तन्वी म्हणते की ती कम्पेअर करते मला स्वतःशी, म्हणजे राकेश माझ्या बरोबर असतो किंवा आम्ही दोघे जण मिळून स्ट्रॅटेजी करतो, हे दीपालीला कुठेतरी खटकतंय आणि त्यामुळे दीपाली आपल्या दोघांमध्ये म्हणजे प्रभू आणि तन्वी मध्ये सुद्धा ती लावण्याचा प्रयत्न करते. तन्वी आणि राकेश मध्ये सुद्धा काडी टाकण्याचा प्रयत्न करते. तर हे जे खरे चेहरे आहेत या काटा टीमचे ते ही रुचिता गेल्याच्या नंतर समोर यायला लागलेत. म्हणजे आधी हे आपापसात मध्ये गोड गोड बोलून राहत होते आणि सगळं टार्गेट जे करत होते ते रुचिताला करत होते, परंतु रुचिता गेल्यानंतर आपल्याला हे खरे चेहरे आता दिसणार आहेत, कारण तिच्यावरचा फोकस आता हटलेला आहे आणि ह्या लोकांना आता काय करायचं हे समजत नाहीये. म्हणजे कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी जे एक माध्यम होतं रुचिता ते आता गेलेलं आहे आणि ही काटा टीम आता उघडी पडणार आहे. काय गेम खेळणार आहेत हे आता, त्याच्यामुळे आता त्या स्वतःमध्येच आता भांडणं सुरू करणार आहेत. आता बिग बॉस आता एक ट्विस्ट जो आणतायत की बाबा हे जे सदस्य नॉमिनेट झालेले आहेत ज्यांच्याकडे डेंजर की जाणार आहे, गेलेली आहे, तर हे सदस्य जे आहेत ती डेंजर की ट्रान्सफर करू शकतात आणि ती ट्रान्सफर करण्यासाठी एक टास्क दिलेला आहे फ्रीज नीट लावण्याचा. म्हणजे दोन टीम केलेल्या आहेत, टीम ए आणि टीम बी. टीम ए मध्ये आहे तन्वी, अनुश्री, दीपाली, संकेत, रेवा, म्हणजे जे नॉमिनेट झालेले सदस्य जे आहेत ते आहेत. आणि टीम बी मध्ये आहे राकेश, राखी, सागर, प्रभू, विशाल आणि संस्कृती जे नॉमिनेट झालेले नाहीयेत. तर या टीम ए आणि टीम बी मध्ये जे आहे की त्यांनी फ्रीज नीट लावायचा टास्क करायचा आहे. जो कोल्ड स्टोरेज मधल्या वस्तू दोन सदस्य एका वेळी खेळू शकणार आहेत. एक सदस्य जो आहे तो जो डायस आहे तो टाकणार आहे आणि सेम कलर दोनदा जर आला तर त्यांना कोल्ड स्टोरेज मध्ये जाण्याचा चान्स मिळणार आहे. आणि कोल्ड स्टोरेज मध्ये जाऊन तिथं ज्या रो मध्ये म्हणजे प्रत्येक कलरचा एक रो आहे आणि त्या रो मध्ये जशा वस्तू ज्या लावलेल्या आहेत त्याचे चित्र आहेत सेम तंतोतंत आणून बाहेरच्या फ्रीज मध्ये लावायच्या आहेत. तर मागच्या वेळेस पण असाच एक गेम होता, तो आपण पाहिलेला आहे आणि त्याच पद्धतीचा हा गेम आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिला जो राऊंड आहे तो खूप व्यवस्थित पार पडला. त्याच्यामध्ये विशाल जो आहे तो डाय टाकत होता
आणि प्राजक्ता जी आहे ती फ्रीज लावत होती. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं की सागर फ्रीज लावत होता आणि संकेत इन्स्ट्रक्शन देत होता. तर हा पहिला राऊंड खूप छान पद्धतीने पार पडला. विशालने पण खूप चांगलं केलं आणि संकेतने पण चांगला गेम खेळला होता. परंतु सेकंड राऊंडला आपण पाहिलं की सेकंड राऊंडला जो आपला मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं की जो खूप चांगला खेळतो असं म्हटलं जातं, परंतु प्रत्येक वेळी तोच टास्क रद्द करण्याला कारणीभूत ठरतो. असा हा आपला गुडी चेहरा असलेला राकेशने स्टार्ट केला गेम डिस्टर्ब करायला. त्याने रेवा जी होती जी फ्रीज लावत होती तिला तिथे डिस्टर्ब केलं, तिच्या वस्तू इकडे तिकडे पसरवण्याचा प्रयत्न केला आणि हे बघून तन्वी सुद्धा चिडली. तन्वी त्याचीच टीममेट आहे तरी सुद्धा ती चिडली आणि ती लाईन क्रॉस करून राकेशला थांबवण्यासाठी आली. तिथे दोघांची झटापट झाली आणि हे दोघं जण जे आहेत तो हा गेम हा टास्क डिस्ट्रॉय करायला रद्द करायला कारणीभूत ठरलेले आहेत. फर्स्ट राऊंड मध्ये आपण पाहिलं प्राजक्ताची टीम जी आहे ती जिंकली होती, पण सेकंड राऊंड जो आहे तो रद्द झालेला आहे कारण या लोकांनी असा घोळ घातलेला आहे. तन्वी आणि राकेश हे दोघं जण स्टार्ट करायला कारणीभूत होते. त्याच्यानंतर विशाल वरून आला. तो म्हटला जर हे असं करणार असेल तर मी सुद्धा डिस्ट्रॉय करणार. विशाल पण आला, संकेत पण आला आणि त्यानंतर आपण पाहिलं राखीने येऊन सुद्धा डिस्ट्रॉय केलं. आणि या सगळ्या लोकांनी आणि त्याच्यामध्ये सागर आणि जे दीपाली जे होते ते संचालक होते. दीपालीने सुरुवातीला जे सागर सांगत होता ते ऐकलं नाही की बाबा इथे काहीतरी चुकतंय आणि तिने ऍग्री केलं नाही. त्यामुळे दीपाली सुद्धा या गोष्टीसाठी कारणीभूत होती हा टास्क रद्द करण्यासाठी. त्यामुळे पूर्ण काटा टीम जी आहे ना या टास्क रद्द करण्याला कारणीभूत ठरलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की हा जो टास्क आहे तो रद्द झालेला आहे आणि तन्वी खूप चिडलेली आहे राकेशवरती. ती राकेशवरती चिडते की तू का असं केलं किंवा तू का टास्क रद्द करण्याचा प्रयत्न केला. तन्वी संस्कृतीवरती पण चिडलेली दिसते. तिला बावळट म्हणते, नासका कान्ना म्हणते, अकलेचा कान्ना म्हणते आणि नंतर बीबी सांगतात बिग बॉस की बाबा वस्तू तोडण्यास आणि लपवण्यास बंदी आहे. आणि सागर पण सांगतोय की बाबा नियमभंग झालेला आहे. दीपाली सांगते की सुरुवात यांच्याकडून झाली आहे, परंतु राजबी म्हणतोय मी मस्करी करत होतो. मस्करी करून त्याने टास्क हा रद्द केलेला आहे. आणि या गोष्टीची शिक्षा म्हणून बिग बॉस अजून पुढे एक सांगतात की बाबा याच्यामधले 3 सदस्य जे आहेत ते निवडायचे आहेत जे बेस्ट खेळले आणि 3 जे निवडायचे आहेत ज्यांनी नियमभंग केलेला आहे, टास्क रद्द केलेला आहे. आणि या 3 सदस्यांची जी चावी आहे त्या दुसऱ्या 3 सदस्यांना ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळं हा जो टास्क रद्द करणारे 3 जण आहेत त्यांचा जो आहे इथे त्यांना शिक्षा मिळणार आहे. तर याच्यामध्ये पाहिलं राखी आणि प्राजक्ता दोघींच्या ज्या टीम आहेत तर राखीची टीम जी आहे ती प्राजक्ता, रेवा आणि संकेत यांना बेस्ट प्लेअर म्हणून डिक्लेअर करते आणि प्राजक्ताची जी टीम आहे ती विशाल, संस्कृती आणि राकेश बापट यांना टास्क रद्द करणारे 3 जण म्हणून यांना घोषित करण्यात येतं. आणि या प्राजक्ता, रेवा आणि संकेत यांची जी डेंजर की जी आहे ती या बाकीच्या 3घांना ट्रान्सफर होते. म्हणजे बघा जे लोक हे त्यांच्याकडे म्हणजे ही डेंजर की नव्हती त्यांना आता ही डेंजर की मिळालेली आहे आणि त्यांना त्याचे नुकसान सुद्धा आता भोगावे लागणार आहेत विशाल, संस्कृती आणि राकेशला. आणि मला असं वाटतं खरंच राकेशला याची शिक्षा खरंच मिळायला पाहिजे कारण प्रत्येक टास्कमध्ये तो असंच काहीतरी करतो, टास्क रद्द करण्याचा प्रयत्न करतो. बाकी आपल्याला सगळ्या गेममध्ये तो गुडी दिसतो, परंतु इथे मात्र तो असा का वागतो. तर हे विशाल, राकेश आणि संस्कृती आणि अनुश्री, तन्वी आणि दीपाली हे जे आहे ते ब्रॉन्झ रेशन कार्डवाले आता झालेले आहेत. उर्वरित लोकांना जे आहे ते गोल्डन रेशन कार्ड मिळणार आहे. आणि आपण बघितलं की राखी सांगते की बाबा रेवाला वाचवण्यामध्ये, रेवाला बेस्ट प्लेअर बनवण्यामध्ये विशालचा हात आहे आणि रेवा विशालला जाऊन तिथे थँक्यू बोलताना दिसते. आणि इथे विशालने असा गेम खेळलेला आहे बघा की बाबा ही पूर्ण काटा टीम जी आहे ती डेंजर झोन मध्ये आलेली आहे. म्हणजे तन्वी पण झालेली आहे नॉमिनेट, राकेशला पण आता की मिळालेली आहे आणि दीपालीला सुद्धा मिळालेली आहे. म्हणजे आता दीपाली सुद्धा डिस्कस करते की त्यांनी आपल्या 3घांना डेंजर झोन मध्ये टाकलं. इथे तन्वीचा राग जो आहे तो शांतच होताना दिसत नाहीये. ती कंटिन्युअसली राकेशला आणि यांच्याशी बोलतेय की माझं डोकं सटकतं जेव्हा तोडफोड होते आणि तू माझं डिस्ट्रॉय करायला आला असं ती सांगते की बाबा जसं विशाल मुळे संकेत आला तसंच तुझ्यामुळे मी आले, तर मग संकेत बेस्ट प्लेअर आणि मला मात्र तुम्ही डेंजर हे करताय, तर हे सगळं चुकीचं आहे असं तन्वीचं म्हणणं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की रेशन जे आलेलं आहे, राखी आणि बाकीची टीम रेशन गोळा करताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशाल, अनुश्री, राकेश चोरी करताना दिसत आहेत. राखी शेवटी सगळ्या ज्या गोष्टी तिच्या गरजेच्या आहेत त्या एका सुटकेसमध्ये बसून त्याला स्वतःचा हात बांधून रात्री झोपताना आपल्याला दिसते. तरी सुद्धा अनुश्री चोरी करताना दिसते, विशाल दिसतोय, राकेश सुद्धा हसून इथे चोरी करण्याचा प्रयत्न करतोय.
तर हे घर म्हणजे चोरांचा सुळसुळाट किंवा चोरांचंच घर आता हे झालेलं आहे. आणि इथे टास्क रद्द करणे, चोरी करणे, म्हणजे हा सीझन जो आहे याच्यासाठीच लक्षात राहील असं मला वाटतं की चोरांचा शो, चोरी करणाऱ्यांचा शो आणि टास्क रद्द करणाऱ्यांचा शो. म्हणजे जो एक मिनल शहा, सोनालींचा जो एपिसोड होता, जो विशाल होता त्याच्यामध्ये किंवा विकास होता, तर त्यांचा जो आपण टास्कसाठी आपल्याला ते आठवतो तो जो सीझन आहे की असे छान जबरदस्त टास्क ते लोक खेळायचे. आणि हा जो सीझन आहे तो हा चोरीसाठी आपल्याला आठवणार आहे आणि टास्क रद्द करण्यासाठी आठवणार आहे. तर हे बिग बॉसचा शो जो अप झालेला आहे राखीमुळे, परंतु आता पुन्हा याच्यामध्ये चोरीचं सत्र सुरू झालेलं आहे. तर तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे की आता हे डेंजर की मिळालेली आहे त्याचं काय अजून नुकसान होणार आहे असं तुम्हाला वाटतंय? आणि आपले जर हे शो, आपला जर चॅनल आहे तो जर तुम्हाला आवडत असेल, आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की आपल्या या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.